भगवान की जय। दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे। रंगनी रांगत गुलगुला बोलता सुर रुळत चरणतळी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे। या अभंगाद्वारे नामदेवराय दुःख निवृत्तीचं साधन नमूद करतात। दुःख नाही असा जगात माणूस नाही, काही ना काही दुःख आहे। या विश्वाच्या मालकाने अशी सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीतल्या एकाही जीवसृष्टीतल्या व्यक्तीला कसल्याही प्रकारचा अहंकाराचं गंडल येऊ नये म्हणून कुठं ना कुठं फासा देऊन बांधून ठेवलेला आहे। काही ना काही दुःख आहे। दुःख नाही असं जगात औषध नाही, त्या दुःखावर उपाय नाही असं औषध नाही असं नाहीये, पण ते आपल्या प्रारब्धानुसार प्राप्त होत नाही। आणि एखादी औषधी जर प्राप्त झाली तर ती एखाद्याला पेलवत नसेल, पेलवली जरी तरी ती सहन होत नसेल। मला असं वाटते अशा काही औषधी आहेत आजाराचं निदान करून वैद्यानं जरी दिल्या तरी त्या औषधीला त्या व्यक्तीचं शरीर साथ देत नाही। आज औषधावर काय बोलावं, औषधातलं रत्नच इथं उभं आहे, बसलेलं आहे। डॉक्टरांना विचारावं, साहेब तुम्ही औषधी दिली पण ते बरं होत नाही। राजे हो, आम्ही दिलेली औषधी आजाराचं निदान करून दिली, पण त्याचं शरीर त्या औषधी सहन करत नाही, त्याला आम्ही काय करणार आहेत? असे काही औषध आहेत। पण आज जे औषध नामदेवराय आपल्या पुढे नमूद करतात ते कोणालाही कसल्याही प्रकारचा, मला असं वाटतंय उशे साहेब, त्याचा साईड इफेक्ट सुद्धा नाही। बरोबर आहे शब्द, त्याचा दुष्परिणाम नाही। सर्वांना रुचेल पचेल झेपेल पेलावेल या परिस्थितीतलं औषध आहे। हे कशाला बोलतात ते महिला? कधी कधी काय होतं माहिती आहे का, 200 हत्ती सांभाळता येतात पण 2-3 शेळ्या सांभाळायला जड जातो कधी कधी। विठाला विठाला अहो माणसं उन्हात बसलेत तरी कलकल नाही, यांना सावलीत बसू नये इतकं काय? हे कशाला आलत्या बरं इथं अलीकडे? इथं का मतदान होतं का? टाकून चालल्यात आता, यायचंच नाही ना मधामध्ये। विठाला 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 अत्यंत सोपा आणि सुलभ औषध आहे। पाहता श्रीमुख गोविंदाचे। विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातं। एक जण म्हणे, महाराज पंढरपुरात गेल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जातंय, याबद्दल दुमत नाही, आम्ही नामदेवरायाच्या शब्दावर ठाम आमचा विश्वास आहे, पण पंढरपूरला जाण्यासाठी पैसे नाहीत। इथं बसलेल्या कोणीही व्यक्तीनं सत्सद विवेक बुद्धीनं हात वरी करावं, त्यांनी सांगावं मला पंढरपूरला जाण्यासाठी पैसे नाहीत, मरेपर्यंत वाऱ्या करण्यापुरते पैसे आजच तयार होतील। 5-25 वाऱ्यापुरते तर मासारखा भिकारचोट देईल। रोज 2 गावचं खातो मी, तरी कुठं घरचं खातो, फक्त क्वालिटीचा भिकारी आहे, इतकाच फरक आहे। मी देईल 5-25 वाऱ्याची, इथं तर मोठमोठाले इंद्र बसलेले आहेत। म्हणजे पंढरपूरला जाण्यासाठी पैशाची अडचण नाही। राहिला प्रश्न खाण्याचा, गळ्यात तुळशीची माळ असावी, वारकऱ्याचा पेहराव असावा, खांद्यावर पताका असावी धर्माची, आणि भूक लागेल त्या गावात गेल्याच्या नंतर गावात सर्वात मोठं श्रीमंत घर बघावं ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे
अशा दारात जाऊन त्यानं मधुकरी म्हणून एकदा नुसता आवाज टाका, ज्या घरात स्वयंपाकासाठी 5-25 बायका असतील त्या घरातली मालकीन त्याला गावरान तूप लावून चपाती वाढील. इतकी संप्रदायाचा दर्जा मोठा आहे, व्याप्ती मोठी आहे, खाण्याचाही प्रश्न मिटला. आणि ते मुख बघितल्याच्यानं तिथं काही विधी नाहीत. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, वर्णन गोकुळातले, पण आपल्यासाठी गोकुळ आता पंढरी आहे. पंढरी आहे आपल्यासाठी गोकुळ. हे मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते. पाहता श्रीमुख गोविंदाचे, एवढं त्या मुखात ताकद आहे. कसा तर रंगणी रांगत गुलगुला बोलत, तो अंगणात रांगायला लागलेला आहे, अत्यंत गोड बोलतोय. श्रुतीनं प्रश्न केला नामदेवरायला, पूजनीय गुरुवर्य नामदेवराय, रांगायला लागला त्या अर्थी लहान आहे, बालक आहे, आणि चिमुकल्या बालकाचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातंय असं तुम्ही कसं म्हणता? अष्टादश संतांपैकी एका संतांनी श्रुतीला सांगितलं, बाई ते दिसायला जरी लहान असेल ना तरी पण मोठमोठाली राक्षस त्यांनी बालपणातच मारली. काग बग रिठा मारली, काग बग रिठा मारिली बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली. मोठमोठाली राक्षस बालपणात मारली ही त्याची ख्याती आहे. आसूर रुळत चरण तळी, नामा मने हाती लोनियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भुललिया. त्याच्या हातात लोण्याचा गोळा आहे, उंडा आहे. लोणी हे कोमलतेचं प्रतीक आहे, आणि चित्त हे माणसाचं कोमल असतं. जितक्या कोमल चित्तानं आपण विश्वाच्या मालकाकडे बघू तितका मऊ लोण्यासारखा आपल्याला तो आकर्षित होत असतो, आपल्याकडे येत असतो. हे लोणीच त्याच्या हातात त्याच्या करत आहे की अशा अवस्थेतल्या लोकांनी माझ्याकडे या. बरबटलेली इकडं तिकडं थोत्र घालणाऱ्या नालायकांनी माझ्याकडे येऊ नका, हे त्याचा संदेशच आहे त्या लोण्याचा. विठाला 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 वेदाच्या श्रुती असणाऱ्या गोपी त्याच्या चेहऱ्याकडे बघून भुलून गेल्या. त्या अर्थी त्या चेहऱ्यावरचं तेज किती असेल, ते नाविन्य किती असेल, ते वैभव काय असेल, अधिकार काय असेल त्या चेहऱ्याचा. तुम्ही जेवढे आशीर्वाद देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला विठाला. परंपरेनं चालत असलेला भव्य दिव्य असा नामयज्ञ, या नामयज्ञामध्ये अन्नपूर्णेचं सुद्धा फार मोठं अधिष्ठान आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त प्रसाद घेऊन जातो. असं एवढं अन्नपूर्णेचं जाज्वल्य वास्तव्य या पवित्र स्थळावर आहे. एवढ्या डोंगराळ भागामध्ये, ह्या माळरानामध्ये एक प्रतिपंढरी निर्माण केली. स्वर्गीय वैकुंठवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी, कैलासवासी गुरुवर्य कृष्णाजी बाबा व्यवहारे, एक सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन, धर्मनिरपेक्ष रत्न वारकरी संप्रदायातलं अशा पावन महात्म्यानं निर्माण केलेलं हे अस्तित्व, ही प्रतिपंढरी आपल्यासाठी, त्या महात्म्याच्या समाधीला वंदन करतो. फार मोठ्या रत्नाच्या सानिध्यात घडलेलं रत्न. वैकुंठवासी कडकडीत ज्यांचं वैराग्य होतं असे सद्गुरू गुरुवर्य जयराम बाबा. माधव महाराज मगर सुरजखेडकर म्हणायचे, अरे एखाद्याला मारुतीरायाची भेट झाली नसल तर काही काळजी करू नका, दुःख मानू नका. आळंदीला गेल्यावर सिद्ध बेटात गुरुवर्य जयराम बाबाकडे बघा, तुम्हाला मारुतीराय भेटल्याची प्रचिती येईल. एवढं कडकडीत वैराग्य.
उशेसाहेब महाराज जगात खूप असतील, पण ज्या साधूने स्वतःचा चेहरा आरशात जीवनभर पाहिला नाही त्या व्यक्तीचं नाव आहे वैकुंठवासी सद्गुरू जयराम बाबा. कडकडीत वैराग्य. अशा पावन साधूच्या सानिध्यात ज्यांचं जीवन गेलं असे आदरणीय कृष्णाजी बाबा व्यवहारे, पुनश्च एकदा त्यांना प्रणाम करतो, त्यांच्या अधिष्ठानाला, त्या समाधीला. कार्यान्वित आता गोभक्त हरिभक्तीपरायण प्रभाकर महाराज शास्त्री हे आधिपत्य सांभाळतात, गोउपासक आहेत. गोमातेचं इथं अधिष्ठान आहे. गुरुवर्य प्रभाकर महाराज तुम्हाला सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो, प्रणाम करतो. उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य, दोन म्हणता येणार नाही, इथं 5-25 मृदंगाचार्य असतील. तुम्हा सर्वांना इंद्रस्वरूप मृदंगाचार्यांना साष्टांग प्रणिपात करतो. पाठीमागे असलेली ही गानगंधर्व, गान कोकिळा, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या भक्तीचा सुगंध आहे. आणि त्या पवित्र या महाराष्ट्राच्या मातीत धरवळत असलेला भक्तीचा ज्ञानोबाराय तुकोबारायचा सुगंध, हा सुगंध यांच्यावरती पडला. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगवाणीला गोड अशा प्रकारचा स्वर लावणारी ही गुणीजन गंधर्व मंडळी, ही वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. आजच्या महाप्रसादाचे यजमान, वैद्यकीय क्षेत्रातले एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय डॉक्टर हुशे साहेब, जालना हॉस्पिटलचे सर्वेसर्वा. यावर्षी त्यांचं, मला वाटते दरवर्षी, मागच्याही वर्षी होतं, मी येऊ शकलो नाही. कीर्तनालाच यावा असा काही विषय नाही, आमंत्रण मला असतंच. आदरणीय डॉक्टर साहेबांचं महाप्रसादाचं आयोजन आहे. चांगल्या ठिकाणी अर्थ खर्चीला पाहिजे. मला एक जण भेटला, महाराज माझ्या मुलीचा वाढदिवस मी गोव्यात केला आणि 19 लाख रुपये खर्चिले गोव्यात. त्याला वाटलं गिरगावकर साधा सोबा धोत्रावरला असा गबळ्यात माणूस आहे, आणि धोत्रावरले येड्यावानीच समजी तिथनं माणसं. हे जरा जुरा पॅन्टी घालणाऱ्याला त्या जंगळलेल्या महिना त्याच्या बायका धुत नाही, तर त्याला तांब्यात इस्तू टाकून इस्तरी करतेत, आणि त्याला धोत्रावाले येडगळच वाटते. ती एका हराम खोराला सांगितलं, नालाय का धोत्राला साधं समजितोय रे भडव्या, धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय भारतातली नोट चलत नाही, जरा हिशोबात राहत जाय. विठाला विठाला मला सांगितलं, महाराज 19 लाख रुपये गोव्यात माझ्या मुलीच्या वाढदिवसाला खर्च केला. वा वा वा, चांगली मुलगी होईन तुझी. कस काय म्हणलं, गोव्यात तिचा वाढदिवस केला म्हणल्यावर चांगल्या ऑर्केस्ट्रात भाग घेईल, दुसरं काय करील ती? का कलेक्टर होणार आहे, का तहसीलदार होणार आहे, का डॉक्टर होणार आहे? कारण जिथं नुसत्या रिकाम्या बाटल्यात पडलेल्या ट्रकनं दिसत्यात, अशा जवळ वाढदिवस केला म्हणल्यावर किती पहा, हे संपत्तीचा माज आलेली माणसं असतात. विश्वाच्या मालकानं दिलेली संपत्ती धर्मकार्यामध्ये खर्च करावी, तो बुद्धिवाद, तो युक्तिवाद डॉक्टर हुशे साहेब तुम्हाला विश्वाच्या मालकाने दिला. आणि अशा पवित्र तीर्थावर तुमची संपत्ती प्रसादाच्या स्वरूपात खर्च करता, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आजचे यजमान, मला असं वाटतं ज्यांनी मला ओटीत घेतले, हो, दीपकराव जाधव असतील आणि रामूजी लगामे, बरोबर आहे ना? दीपकराव जाधव आणि रामूजी लगामे आजचे ते. दीपकजी, बरं, दीपकराव शिंदे आणि रामभाऊजी लगामे, ह्याही यजमानांना कोटी कोटी धन्यवाद. बऱ्यापैकी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी आहे. सर्व महाराज मंडळीला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. पंचकृषीतून आलेला श्रोतावर्ग, आमच्यासाठी सर्वात मोठा वक्त्याचा देव जर कोणता असेल तर श्रोता आहे. एक जण म्हणला, महाराज सगळे ग्रंथ पाठे पण कोणीच मग ऐकत नाही. मग सांग पपेश माईला. तर ती पपेश माय बी ती बी कदरली म्हणला, ती बी मग ऐकणं नाही. मग वक्त्याचा देव असतो श्रोता. म्हणून 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी लिहून ठेवलं
किती जरी अभ्यास केला असेल कीर्तनकारांनी, भागवतकारांनी, रामायणकारांनी, शिवपुराणकारांनी, प्रवचनकारांनी, तर त्याच्या समोरचा श्रोता हा प्रत्यक्ष शिवस्वरूप असतो याचं भान ठेवून बोललं पाहिजे. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, तुम्हा भगवान शिवस्वरूप समजून तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद, या प्रसिद्धी प्रमुख या कॅमेऱ्यावाल्यालाही धन्यवाद. माझ्या लग्नात एकही नव्हता. विठाला वैद्यकीय क्षेत्रातील एक गायनी क्षेत्र आदरणीय अंजली ताईसाहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जात आहे. एवढं मोठं ते मुख सुंदर, इतकं मोठं मुख सुंदर, इतकं सुंदर, इतकं सुंदर की बघायचंच काम नाही. मला सांगा, थोडासा अभ्यास असणारी माणसं तर्कवादी असतात डॉक्टर साहेब. थोडासा बुटकभर पाणी ज्यांच्याकडे आहे का ते दुसऱ्याला आंघोळ घालायला जातात, पण त्याच्या लक्षातच नाही मी सकाळी ब्रश केला नाही. असं होतं कधी कधी. बरं, एक थोडासा अभ्यास असणारी माणसं तर्काच्या आश्वावर, घोड्यावर बसत असतात. ते नाना प्रकारचे तार्किक खूप खूप प्रश्न निर्माण करतात. महाराज किती मोठे ज्ञानी, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप, भाषा 56 भाषा आहेत होत्या. आणि एवढा ज्ञानाचा सागर असणारी ज्ञानोबर आहे, एका मतार ठाम आहेत की ते मुख बघितल्याच्या नंतर मला सुख प्राप्त होते. रूप पाहता लोचने, माऊली महावैष्णव साजनी हा शब्द बुद्धीला म्हणतात. हे बुद्धिमाते, विश्वात मी किती पाहिलं ग, पण असं माझं मन, माझे डोळं, माझं चित्त तिथं स्थिर झालंय आणि आनंद वाटतोय ते फक्त रूप पाहिल्याच्या नंतर. पाहता श्रीमुख डोळ्याची भूक, श्रीमुख सुखावले सुख. सुख सुद्धा सुखावते ते मुख पाहिल्याच्या नंतर. डोळ्याची भूक नवजे माझ्या, इतकं ते रूप सुंदर आहे. पाहिलिया वेध लावी बैशे जीवी जडोणे. पाहिल्याबरोबर वेध लागते तितकी त्या रूपामध्ये नाविन्यता आहे. एवढं सौंदर्य आहे, एवढी मोठी व्याप्ती आहे.
आणि ते मुख बघितल्याच्या नंतर दुःख जाते. पण प्रश्नही श्रुतीचा, दुःख गेले कोणाचे? संत शिरोमणी नामदेवरायाला श्रुती माता विचारते, कोणाचे दुःख गेलेत? वारकरी संप्रदायामध्ये पुराणाला गळ्यात बांधले, पहावे पुराणे विचारोनी. एखाद्या वेळेस वेदाच्या विरोधात नाहीत, वेदानिंदी तो चांडाळ, शास्त्राच्या विरोधात नाही, पण कधी कधी शास्त्राने 5 ठिकाणी चुकीच्या माणसाला पण पोटात घातलं. म्हणून वारकरी संप्रदायातल्या ठराविक लोकांनी शास्त्राला बाजूला केलं नाही, पण जरासं बाजूला शेजारच्या रूम मध्ये जागा दिली. आणि पुराणाचे निर्णय इतके भिडतोड, सडेतोड निर्णय पुराणाचे, ते निर्णय पुराणाचे वारकरी संप्रदायातल्या आदरीव लोकांना आवडले. म्हणून देहूतले मालक म्हणतात, जर विश्वास नसेल तर पहावे पुराणे विचारोनी. एक जण म्हणेन, महाराज शास्त्राच्या विरोधात तुम्ही. मी नाही, माझी काय पात्रता आहे, माझी काय लायकी आहे. पण मोठ्या लोकांचं मत 2-4 ठिकाणी चुकीचं आलं, त्या विरोधात गेलं, याच्याकरता मी उल्लेख केलाय. कधी योग आला तर तेही सांगेल, विठाला विठाला श्रुती आलेली आहे. नामदेवरायानं सांगितलं, माझी माय तुला ऐकायची रूपाची महती. सुदर्शन नावाचा एक व्यक्ती होता. नाव सुदर्शन आहे, उशे साहेब त्याचं. दिसायलाही सुंदर आहे, फार सुंदर, फार सुंदर. इतका सुंदर, इतका सुंदर, इतका सुंदर की त्याच्या रूपाला आग लागो. आग लागो म्हणजे तू जळून जाऊ नये. आपल्याकडे जुनी म्हण, काय रूप आहे हो, आग लागली रूपाला, म्हणजे इतकं रूप नागरेश्वर, इतकं रूप सुंदर. पण एखादी गोष्ट माणसाकडे आली ना, ते माणसं नीट चलत नसते. निसर्गाचा नियम आहे, माणसाकडं भरपूर येत जावा आणि त्यानं जमिनीवर पाय ठेवून चलत जावा, तो विश्वातला फार मोठा शौर्य संपन्न म्हणत असतात. ते काय होतं, थोडंफार आलं की टाचावरी केल्या, कधी पाय घसरण, कवा फ्रॅक्चर होईल, काही सांगता येत नाही. हिशोबात चाललं पाहिजे. विश्वात एक नंबरचा सुंदर आहे, त्याच्या इतका सुंदर मदन सुद्धा नाही. दुःखाची निवृत्ती सांगतोय, काय रूपात ताकद आहे. रस्त्याने एक महात्मा चाललेत, साधू चाललेत, साधू. तुम्ही आम्हालाही महाराज म्हणता, हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण महाराज ही व्याख्या फक्त ठराविक लोकांना शोभते, मला तरी नाही शोभत बरं का. म्हणतात लोक, मला नाही शोभत ती. कारण महाराज होण्यासाठी फार वेगळ्या दशेला जावं लागते, फार मोठ्या अवस्थेला पोचावं लागते, तर तो महाराज असतो. आपल्याकडे सवय लागली, हा भजे तळणाऱ्याला पण तळले का महाराज, सवयच लागली. त्याला काय विषय नाही राहुल भाई, काय म्हणतात माणसं, काय विषय नाही त्याला, कोणालाही म्हणते. मला असं वाटतं काही काय पांचटाईनं महाराज शब्दाचं अपभ्रंश करून सगळा मातीत घातला आहे शब्द. कुठं काय लावा त्याच काय मेळच कळत नाही. एक महाराज चाललेत, कोणाला म्हणायचं महाराज? महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपन मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. ह्या अवस्थेत जीवन जगणारी माणसं महाराज असतात. गिरगावकर एखाद्याच्या कीर्तनात बसावून त्याचं नाव नाही घ्यावं, लगेच गिरगावकर म्हणतो, कीर्तन पडलं राव, कीर्तन त्याला जमलं नाही, बसा. म्हणजे पहा, याचं नाव नाही घेतलं की त्याला कीर्तन आवडत नाही. इतकी पान. साधूच्या अवस्थेत कशी येऊ आम्ही, कशी येऊ त्या दशेला? असा एक महात्मा चाललाय, साधी कपडी अंगावर येतं. महात्मा डॉक्टर साहेब दिव्यांग होता, कमरेत, मानेत, पाठीत वाकलेला आहे, दिव्यांग आहे. शासनानं नवीन शब्द काढलाय. पूर्वी अपंग म्हणायचो, आता दिव्यांग शब्द आहे नागरेश्वर. दिव्यांग होते महाराज, चालत होते. पण रस्त्याने महाराज चलता चलता सुदर्शनाने एका झाडाखालून बघितलं.
त्याच्या मित्राला सांगितलं, पाय ते वाकडं तिकडं चाललंय महाराज, गंध लावलेल्या आहेत, माळा अशा हलत होत्या, गळ्यातल्या तुळशीच्या माळा होत्या, हलत होत्या चालताना, कमरेवर हात टेकलेला, असं फार म्हणजे बिकट अवस्थेत महाराज चालत होते. बघा वाटत नव्हती त्यांची अवस्था. आणि त्या अवस्थेतल्या साधूला हा सुदर्शन हसत होता. मित्र हुशार होता. माणसाला जर मोठं व्हायचं असेल ना, तर जवळ चांगली माणसं ठेवली पाहिजे. त्या माणसाच्या सानिध्यात माणूस बऱ्यापैकी सुधरत असतं. कधी बी लक्षात ठेवा, फुटके दूरनं जेवायला घ्यायचीच नाही. ताटावर फुटका द्रोण असला की चपाती येऊस तर वरण गळून गेलं. ते असं गळालं की ते वरण वाहल्याबरोबर शेजाऱ्याचं धोतर भिजलं. त्याची बायको त्याला भांडत होती, तुम्हाला बसताच येत नाही नीट. ते म्हणले, मी नीटच बसलो होतो ग, पण शेजाऱ्याचा दुरण फुटला आणि वरण माया खाली आलं. म्हणजे याला तर कोरडीच चपाती खावा लागली कुत्र्यावानी, शेजाऱ्याचं धोतर भरलं. इतकी फुटके दुरण नालायक असते. म्हणून शक्यतो फुटक्या दुरणात खाण्यापेक्षा चपाती करून त्याच्यावर भाजी घेतली पाहिजे. फुटके दुरणं कामाची नसते. चांगली माणसं सोबत असं. रावणाला सगळी लोक नाव ठेवतात, पण रावण उंचांकतच का होता याचं एकमेव कारण होतं, रावणाकडे 127 लोक विद्वान होते. काय होतं माहिती का, आपल्याला मोठं व्हायचं असेल तर चांगल्यांना जवळ बोलव जा, आणि चांगल्या आपल्याकडे येत नसले तर आठवड्यात एकदा चांगल्याकडे जात जा. माणसाचं जीवन उजळून निघत असतं ना, जीवन उजळून निघत असतं, गेलं पाहिजे चांगल्याकडं. रावणाकडे 2 माणसं येतच नव्हते. इतका रगील रावण, इतका रगील रावण, पण रात्रीच्या प्रहरी वेळ काढून त्या दोघांकडे जात होता. म्हणून अजिंक्य ठरला होता रावण, अजिंक्य. फक्त चूक एकच घडली, म्हणून मातीत गेलाय. विठाला विठाला विठाला. सुदर्शनासोबतची मित्र चांगली होती, ती छानशी मित्र होती. चांगली माणसं असली की गोडव होत असतो. बघा, आमच्याकडे 2 बैल होते. एका बैलाला दोऱ्या खायचा नाद होता. मग गड्यानं बऱ्याच वेळेस त्याला शेण लावलं, त्या कासऱ्याला शेण लावलं. पण बैल इतकं शहाणं होतं, ते शेणाचा कासरा पण असा चघळून 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 लाळण शेण खाली टाकायचं, शेण गळून गेलं की मग कासरा खायचं आणि शेजाऱ्याची मका खाऊन यायचं. अशा माणसाची मका खाऊन यायचं, त्याच्या मकेकडे पाहिलं की ते शिव्या देत होता. आणि त्यातली त्यात त्याला महाराजायचा तर लयच राग होता. हे महाराष्ट्रातलं तूप खातेत, बंबाटण्याची बंबाटण्या झाले, बगान टरबुजावानी यायचे गाल झाले, कसे दिसत आहेत पाहना, काम नाही काय नाही, चिरले तर 3-3 होतील, हो वजनात टाकले तर 5-5 बसतील, कठाळ्यासारखे काय ते शब्दच बोलून त्याचे असे बोलत होता ते. मागच्या ना असं समजू नका लोक चांगलं म्हणतात. विठाला विठाला इतकं बोलायचं, ते इतकं बोलायचं की बघायचंच काम नाही. त्यातले त्यात गड्यानं सांगितलं, बाळू महाराजाच्या बैलानं. अरे त्याच्या बैलानं? बर बर बर. गड्याला सांगितलं, आजच्या दिवस सहन करतो, उद्या जर बैल आला तर लक्षात ठेवा. मग गड्याला म्हणलं, अरे काय येडेवानी काम आहे. बरं, गड्यानं साखळी लावून साहेब, ही घडी बी अशी असते. वा वा वा. हो, काही काहीचे संपत्त्या कुंपणानंच खाल्ल्या. म्हणजे ज्याला सांभाळायला दिलं ते नच सगळं चिरून टाकलं काही काय मालकायला. अशी काही काय 72 असते. मग त्याला म्हणलं साखळी गिकळी लावते, आणि साखळी नाही लावली, काय नाही काय नाही, नुसतं बैलाला मारलं. बैलाचं कातडीने घुसतर मारलं, संगत चांगलीची असं. मग दुसरा बैल त्याला हसू लागला, पिस्तोल्या बंदुक्याला मका खातो का म्हणे. आता ते बंदुक्या जरा शहाणपणात राहायला 2 दिवस गपचिक बसला, पाठ कानारली होती. 3ऱ्या दिवशी त्यानं पिस्तोल्याचा कासरा खाल्ला आणि मग स्वतःचा खाल्ला, आणि दोघंही गेले. बऱ्याच बैलाला नाद नसतो बरं का, पण दुसऱ्या बैला संग नादी लागत आहेत. नाही तर लय बैल चांगले असतात. अरे हो ना रे बद्री, हो ना, इतके बैल चांगले असतात, पण काही नालायक बैलामुळं काही काही बैल बोंगाळत आहेत शेपटीवरी टाकून. विठाला विठाला संगती माणसाला चांगल्याची असावी. चला, सुदर्शनाच्या सोबत जे मित्र होते अत्यंत सात्विक सदाचारी पुण्यशील होते. त्यांनी सांगितलं, अरे नको बाबा, हसू नकोस, तुला देवानं सौंदर्य दिले याच्याकरता नाही दिलं.
वैकुंठवाशी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, देवानं कोट्यवधी रुपयाची गाडी बसायला द्यावा, गाडी रस्त्याने चालावी, रस्त्याला थोडे खड्डे असावा, नेमकाच पाऊस पडायला असावा आणि रस्त्याने शेतातली माणसं घराकडे जात असावा आणि ती कोट्यवधी रुपयाच्या गाडीत बसून तो मालक त्या रस्त्यानं चलत असताना ड्रायव्हरला एकच सांगावं, राजा आपल्या गाडीच्या टायरनं उडालेलं पाणी गोरगरिबाच्या अंगावर गेलं नाही पाहिजे, अशी गाडी चालव. लवकरात लवकर जगाचा मालक त्याला विमानात बसवील. सद्बुद्धी असली पाहिजे चांगली. एका माणसाकडे 1 कोटीची गाडी, खेडगाव, गावात 2-3 वाहनं होते. कशा तरी निमित्तानं ते वाहनं गुंतले. ॲटो नाही, काय नाही गावात. गावाच्या कडेला गरिबाचं एक झोपडं, त्या झोपड्यात मुलगी बाळंतपणाला डिलिव्हरीला आलेली. रात्रीच्या 1 वाजता आईला सांगितलं, आई प्रसूतीच्या वेदना चालू आहेत ग, काय करायचं. घामाघूम झाली आई आणि वडील, काय करावं, परिस्थिती नाजूक, गरीब माणसं. गावात मोठी तुमच्यासारखी व्यक्ती होती, तुमच्यासारख्याकडे गाडी होती साहेब. आणि रात्री 1-1:30 वाजता पोरीचा बाप डोक्याला टापर बांधून आला आणि दार वाजिलं. साहेब कोण? मी. काय काम आहे? मुलीला बाळंतपणाला न्यायचे, वाहनाची व्यवस्था नाही. 1 कोटीची गाडीत बसणाऱ्या व्यक्तीने विचार केला, बाळंतपणाचा प्रसंग आधी नाजूक असतो. अंजली ताईसाहेबांना माहिती आहे त्या गायनिक आहेत, किती परिस्थिती. मोठ्या माणसानं विचार केला, ड्रायव्हर झोपलेला असेल, त्याच्याजवळ फोन असेल का नसेल काय माहीत. त्या व्यक्तीनं तसाच लुंगीवर असताना शर्ट अंगात घातलं, स्वतःची गाडी चालू केली, गरिबाची पोरगी गाडीत बसविली, तिची आई तिचे बाबा बसले. हॉस्पिटल, जालना हॉस्पिटलसारख्या ठिकाणी नमूद केलं, डिलिव्हरी नॉर्मल झाली, लागलीच आणून घातलं. का देव कमी करील त्या माणसाला? का कमी करील? याला म्हणायचं मोठी माणसं, याला म्हणायचं मोठी माणसं. आमच्या पलंगाला सोन्याच्या इटा आणि दात घाशीत दुसऱ्याच्या दारात चालला, मग त्याला म्हणावंच लागतं धुवा तोंडन प्याच्या. यायला भिकारी नाही म्हणायचं, यायला भिकारचोट म्हणायचं. सोन्याच्या इटा पलंगाच्या, हान दुसऱ्याच्या मुंडक्यात ना आलाय का? कधी कावळा उष्ट्या हातानं कावळा हाणला नाही वरून, आणि ते सांगतात आमचं असं वैभव आहे. हो पोरं, तुझाच्या आधी तू हे झोपीत अंगुठी घेऊन चट फुकणार आहेत, जरसं थांब, विठाला विठाला विठाला. अरे एवढं सौंदर्य दिलंय दुसऱ्याला खिजवण्यासाठी नाही, पण ऐकायला तयार नाही. मूर्ख माणसं ऐकत नसतात, अतिताई माणसं ऐकत नसतात. त्यांना किती समजून सांगावं, ऐकत नसतात. तुम्हाला माहिती आहे का, जखम झालेल्या कुत्र्याला किती औषधी टाका, मालकानं किती समजाते, असं ताणून पळून पण जिबीनं चाटीतच, ते त्याच्यावर चमडं येऊच देत नसते. अशी काही माणसं कुत्र्यावानी चाटणारच. ते बरोबर त्याला किती समजून सांगा, ते ऐकणारच नाही. त्याच्यापैकी सुदर्शन मित्रानं सांगितलं, अरे ते महात्मा आहे, ते साधू. कशाहून महात्मा आहे? गळ्यात माळा. कोणी घालतंय? तसं नाही रे, आपल्याला ऊन लागते याच्याकरता आपण झाडाखाली आहेत, आणि त्या महात्म्याला ऊन लागू नये म्हणून सूर्य ढगाच्या आडंगी गेलाय. नभा स्वभय जायते नाम भास्करो तेजोषिता यत प्रकाश भय स्थितान स्वेदान वरुताति जायाय. नैवम गिरगावकर लिखितम. पुराण सांगते, ज्या साधूच्या अंगाचा स्वेद म्हणजे घाम निघू नये याच्याकरता सूर्य ढगाच्या आडंगी गेलाय नागरे सर. आणि त्या साधूवर तितकी सावली धरली. काय अधिकारी असलो महात्मा, तरी पण मूर्खांना लक्षातच येत नसते. तरी सुदर्शन म्हणला, सूर्य जर सावली धरीत असेल, एवढा साधू मोठा आहे, मग वाकलाच काऊन? राहुल भाई असं काय काढतील माणसं, काही मिळच नाही त्याच्यात. मित्रानं सांगितलं, जाऊ दे बाबा, हे मागच्या जन्मातलं कर्म असेल. गेला आणि त्या महाराजाला ढकललं. महाराज खाली पडले. शक्यतो मोठी माणसं सर्वसामान्याच्या नादी लागत नसतात, त्यांना माहिती आपल्याकडे तितका वेळच नाही. हत्ती चालला आणि इशिक कुत्रे भुकू लागले. हत्ती चालला होता आणि इशिक कुत्रे भुकू लागले. तर कुत्रे भुकीत असताना वरी चिमणी बसलेली होती बाबळीवर. ती चिमणी उडत आली आणि हत्तीच्या मस्तकावर बसली. आणि ती म्हणली, दादा तुला कळतं कर काय? ते म्हणलं, काय झालं जिजी? हत्ती चिमणीला जिजी म्हणला. मोठी माणसं आदरानच बोलत असतात. म्हणलं, काय झालं ग जिजी? तुला कळतच नाही दादा काही. म्हणलं, काय झालं? हे 25 जण भुकायले तर तू येड्यावानीच चाललास.
ते म्हणला जीजी हे फक्त भोकत आहेत, हे फक्त भोकत आहेत, हे डसत नाहीत. तर चिमणी म्हणली बयान काऊन नाही, हे डसले की बोचरे होतेत. हत्तीची त्वचा इतकी कठीण असते, कुत्र्याला डसा वाटतंय पण डसलं की दात मधात अडकत येतं, निगळं खोबळा घेऊन बाहेर येत. भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाठी हो. हे कुत्रे वसवस करून हत्तीच्या मागे लागतात, नुसते भुंकत आहेत, ते भेट नाही हत्ती. मोठी माणसं मोठी ते महाराज महाराजच होते, ते का तुमच्या मायासारखं थोडंच होतं. ढकलून दिले, एकदा खाली पडले, खरचटलं, माती हातावर घेतली, अशी केली, त्या जखमीवर टाकली. हेच औषध होते 50-60 वर्षापूर्वी टाकली. आता त्याचे उपयोग नाही करायचे, तो काळ गेला. त्यावेळेला माती शुद्ध होती. आता तुमच्या गुटक्यानं थुकू थुकू माती इतकी अशुद्ध झाली, ती जखम जास्त चढण. विठाला विठाला मला वाटतं 1.5 महिना झाला असेल, उत्तरेश्वर बापू माझ्या सोबत होतो. मी कीर्तन करीत असताना चालू कीर्तनात पक्वाद्यान तंबाखू खाल्ली, ती गळ्या शपथ. मी प्रसंग सांगण्याच्या नादात त्यानं कव्हाशी चोळली, कव्हाशी तोंडात टाकली. राम जाणी बापरे, गिरगावकराला कोण्या नरकात टाकावा, त्याला पाकिट देणाऱ्याला कोण्या नरकात टाकावा, आणि पुढच्यालाही कोण्या नरकात टाकावा, यमाला सुद्धा कळायचं नाही. इतके बहादूर लोक. आणि कशी जमीन चांगली राहीनो, गोंगड्या खराब केल्या काय काय, तंबाखू टाकून. हो, तर जमीन किती अशुद्ध केली असेल. विठाला 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 ढकललं, 1-2 वेळेस ढकललं, काही नाही म्हटले महाराज. मित्राच्या लक्षात आलं, ज्याच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो एवढा जर महात्मा रागावला तर आपला सुदर्शन जळून जाईल. पण हत्ती कुत्र्याच्या नादी लागत नसतात. हत्तीनं जर नुसती अशी सोंड केली ना तर कुत्र्याचा पोत्रा होईल. काही नाही राहायचं कुत्र्याचं, फासुळ्या फासुळ्या हाडं फाडं चटलं गे जिकडं तिकडं. हो, शेंगदाणे उखळात कुठल्यावानी कुत्रे अशी येड्यावानीच होते, अशी येड्यावानीच. पण ते हत्ती हत्ती असते. महाराज काहीच नाही म्हटले. तिसऱ्यांदा ढकलल्याच्या नंतर महाराज बोलले नाही, डोळे झाकले आणि पंढरीतल्या मालकाला विनंती केली, देवा आम्ही तुझं भजन करतो रे, आणि तुझं भजन करीत असताना आम्हाला अपराध आमचा काही नसताना नालायक माणसं जर आम्हाला त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का. आम्हा गांजी जन गांजी जन तरी का मेला नारायण. काय शब्द देवा, तू मेलास का आमच्यासाठी. याचे इतक्यानं थांबले नाही. आम्ही जना भ्यावे तरी कानला जेवे. हे देवा, आम्ही मूर्खाला भ्यावा याची तुला लाज वाटत नाही. आम्ही जना भ्यावे तरी कान लाजे देवे. काय वाटलं असेल देवाला. भगवंतानी सुस्कार सोडला. हरामखोर सुदर्शन्या, एवढ्या मोठ्या अधिकाराला पोचलेल्या साधूला त्रास देतो बेट्या. ते साधू 4 जाग्यावर वाकलेले आहेत. तू इतक्या जाग्यावर वाकशील की तू वाकच मोजता येणार नाहीत. डोळ्याचं वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतंय का नागरे सर. तितक्या टायमात सुदर्शन्या सर्प झाला. सर्प झाला. सर्प सर्प किती जाग्यावर वागतं सांगताय तुका नाही इतका. आणि मग पश्चाताप झाला. उशिरा पश्चाताप होतो, उशिरा. काही काहीच्या इतक्या बिड्या वाढणार, इतक्या बिड्या, मला असं वाटतंय साखर कारखान्यातून कमी धुपण निघत असं.
इतकं त्याचं धोपण. त्याचं छातीचं ऑपरेशन करायला 2 डॉक्टरला चक्कर आलती छाती फाळल्यावर. हो, त्या डॉक्टरला महिनाक्षा गोळ्या घ्यावा लागल्या. किती धोपण निघला असेल काय माहीत. आणि त्याच्यावर मग 2-3 दिवसाला डॉक्टरनं सांगितलं आता सध्या पाहलेत बोलायलेत तर पाहुण्या राहुण्याला बलवान यायला घरी घेऊन जा. तर ते म्हणले साहेब नाही ना पैसे लय मोठे आणलेत मला तपासा औषध द्या. डॉक्टर साहेब म्हणले बापू आता नाही, आता हे आथरून खराब होतील, तू घरीच जाय घरीच जाय. झालं कशानं बिड्यानं. बाप रे काय चंडाळाने केलं. आता आणून काय फायदा आहे. 3ऱ्या-4थ्या टप्प्यात गेला ना खेळ. आता महाराजाला हसलाय आणि आता सर्प झाल्यावर पश्चाताप झाला. काय करावं लय अवघड. विद्याधर लोकातला सुदर्शन येतो. विद्याधर देवता आहे, ती देवता. साधूनं सांगितलं, गुरु शिष्याने विचारलं गुरुजी सर्प फणा वरी करीत असतो खाली कस काय आपटीला. मरगळलाय म्हणले. उपाय विचारतोय, उद्धार कशाने होईल. जा म्हणले गोकुळामध्ये जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा बालवयामध्ये आहेत, त्यांना बघून घे तुझं दुःख जाईल. पण त्याच्या लक्षात आलं आपण सर्पाच्या योनीत आहेत आणि गोकुळात प्रत्येकाकडे गायी होत्या. गायी असल्या की काठ्या असतात. प्रत्येकाकडे काठ्या होत्या. 14 गायीच्या खाली एकही व्यक्ती नव्हता. 14 पासून पुढे मोजायच्या एवढ्या गायी. आपण जर गोकुळात गेले तर आपल्याला काठ्यान मारतील. सर्पाला कोणी कोण हाणते पुढून, इचाला मागून आणि बचर बचर करणाऱ्या माणसाला तोंडावर. सर्पाला तोंडावच हाणते तोंडावर. आपल्याला काही वाचू देणार नाही. त्याच्यामुळं गावात जाता कामा नाही. मग एके दिवशी उत्सव होता. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. वृंदावनाच्या ठिकाणी उत्सव आहे आणि त्या उत्सवाकरता सर्व गोपी आबाल वृद्ध सगळे काही पोचलेले आहेत. आणि त्या उत्सवामध्ये चांदणी रात्रे, पौर्णिमेची रात्रे, या दिवशी हा सुदर्शन नावाचा विद्याधर सर्पाच्या रूपामध्ये तिथं पोचलेला आहे. आणि त्यांनी नंदराजाला पायाकडनं गिळलं, कमरेपर्यंत गिळलेलं आहे. चाहूल लक्षात आली. चांदण्याच्या प्रकाशात गवळ्यांनी पाहिलं, अरे बापरे बाबाजींना गिळलंय. ओरडत होते धावा 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 धावा. बऱ्यापैकी काठ्या मारल्या पण तो शापित सर्प होता, तो मरत नाही. त्याला नंदराजाला गिळायचं नव्हतं, त्रास द्यायचा नव्हता. त्याला माहीत होतं सगळी लोक नंदराजाच्या पाया पडतात, त्या अर्थी सगळ्या लोकात हा मुख्य व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला त्रास दिल्याच्या नंतर आपल्याला ज्याला बघायचं तो धावत येईल. त्यावेळेला बलराम दादा धावत आले. दादांकडे बघितलं, बऱ्यापैकी लोकांकडे बघितलं. भगवंताला दादा बोलवत होते पण देव येत नव्हते. दादानं सांगितलं कन्हैया धाव रे, बाबाला सर्पांनी गिळलंय. भगवान म्हणायचे दादा त्याची काय मायवेली आपल्या बाबाला दात मारायची. एका महाराजाला ढकलून दिले तर सर्प झालाय आणि आपल्या बाबाला जर दंश केला तर नालीतली आळी होईल. त्याच्याकरता तो काही करू शकत नाही. ते फक्त मला बघण्यासाठी आलाय. आणि विश्वाचा मालक ज्या वेळेला या सर्पाच्या रूपात सुदर्शनानं पाहिला त्यावेळेला दिव्य देह असा निर्माण झाला. एका पुष्पक नावाच्या विमानामध्ये तो देह बसला आणि पुनश्च परमपदाला विद्याधर लोकामध्ये तो सुदर्शन जाऊन पोचला. त्याच्या अनुयायी लोकांनी सगळ्यांनी विचारलं, सुदर्शना तू सर्पाच्या योनीत होता, तुला अमाप दुःख होतं आणि या दुःखानं तू फार वेगळं झालेला होता आणि आता तू पुन्हा पहिल्या रूपाला आला. पहिल्यासारखं सौंदर्य तुझं कायम आहे. हे दुःख गेलं, तुला सुखाची प्राप्ती झाली. पण औषध कोणतं घेतलं तर ते पहिलं सुखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, निवृत्ती, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती, मथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट.
म्हणजे कीर्तनकार रस्त्यानं चालला याचा पुरावा आहे. महाराज चांगलं काम करणाऱ्याला वाईट कधीच म्हणायचं नाही बरं. म्हणून तुम्हाला एक तृतीयपंथी बालकाचं चरित्र सांगितलं, सज्जन नावाच्या खाटकाचं सांगितलं आणि महानंदेचं सांगायचं. 1984 मुंबईतल्या एका पटांगणामध्ये एक तमाशा गाजला. त्या तमाशातली नृत्यांगणा होती विठाबाई. माझा जन्म 83चा. तमाशा कधी गाजला? 84ला. म्हणजे मी चांगल्या व्यक्तीचं ऐकिले. तितका लहान कसा जाईन तमाशा पाहायला मी, आणि ते पण मुंबईला. मराठवाड्यातून कसं शक्य आहे जाणं? मला चांगल्या लोकांचं ऐकायचं नाही. आम्ही मागे पश्चिम महाराष्ट्रात गेलो, 8 दिवस झालं. एक व्यक्ती जहाजावर नोकरीला होता. जहाजावर तारमान वगैरे अशा जहाजावर होता. त्या माणसानं सांगितलं 16 महिने घर पाहायलाच भेटलं नाही. फक्त बंदरावर जहाज गेल्यावर 2 तासाची परमिशन असायची आणि बंदरावर तितक्यात पुरतं मातीला स्पर्श व्हायचा. बाकी इतक्या वर्ष पुन्हा कुठं पाण्यातच. जीवनात एकदा तमाशा पाहण्याचा योग आला म्हणे, तो 84ला. त्या तमाशातली नायिका होती विठाबाई. आणि पहिल्यापासून भंगिरी माणसं हो. काही काही ना त्या घुंगराच्या आवाजानं 1.5 एकर फुकल्या. काय गोड आवाज असेल देव जाणी बाबा. 1.5 एकर फुकल्या हरामखोराने. काही काही ना बायकाच्या लग्नातल्या साड्या त्या दिल्या. हो, ही लग्नातली बनारस ही तुला. अशी पण पापी पाहिले मी. किती फिरलो महाराष्ट्रात मी, किती फिरलो. डॉक्टरनं सांगितलं तुमचं वय लय झालंय. म्हणलं कसं काय म्हणता ना, या आधार कार्ड ते नाही म्हणले, फिरू फिरू लय म्हातारी झाली तुम्ही. हो दे, जाऊ द्या. किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा किती चांगलं जगला याला महत्व आहे. काय करायचं? एका माणसाला 1800 रुपये पगार. 1800 रुपये महिना. 84ला काय पगार असू. 80-82ला गुरुजी शिक्षकाला लय थोडी पगार होती. लय थोडी पगार 80-82ला. हो, तो बघा 1800 पगार म्हणजे काय खूप पगार झाली. 1800 रुपये पगार आणि गाणं रंगात आलं विठाबाईचं. आणि त्यानं पाकिट काढून वरी केलं. हात पुढं केला आणि तिनं पाकिट घेतलं. पाकिट उघडलं. 9 नोटा 100-100च्या. हात केल्याबरोबर तमाशा बंद. कोणाला वाईट म्हणायचं नाही याच्यावर सांगतोय. क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रात सात्विक माणसं जन्माला आले. प्रत्येक क्षेत्रात. कोण रे म्हणे? अरे तुरच वरी वरी बोललो. याला वाटलं वा वा इतक्या लोकांत आपली बहाली. पगार काय तुला? 1800 रुपये. 900 काय झाले? गेले म्हणले खाण्यापिण्यात. लेकरं सासरवाडीत राहतात. 84ला विठाबाई नावाच्या लोकनाट्यात काम करणाऱ्या, लोकनाट्यात नृत्य करणाऱ्या बाईनं कडेल दिशी गालात आणली. हरामखोरा म्हणे भडव्या. 1800 रुपये पगार वाईट कामात नेऊन घालतू आणि त्याच्यातले 900 माझ्यासारख्या नृत्य करणाऱ्या बाईला देतोय, जी तुझ्या नावानं कुंकू लावती. तिची काय परिस्थिती रे? तितकी वेशेनं गालात हाणल्याच्या नंतर तो पंढरपूरचा वारकरी झाला. फक्त मला त्याचं नाव सांगता येणार नाही. पुन्हा जर योग आला तर नावही सांगेल. कशामुळे वाईट म्हणता त्या बाईला? अरे कशाला नादी लागतो तू आमच्या? पाकिट उधळलंस माझ्यावर. म्हणजे क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रात सात्विक माणसं जन्माला आले. माझं एक मत आहे, तमाशा वाईट असेल, तमाशाला वाईट म्हणायचं नाही. तमाशा पाहायला जाणारे आरामखोर. तमाशाला सज्जन कसायाचा धंदा वाईट असेल, तुम्ही का जाता त्याच्या धंद्यावर? तुम्ही कशाला जाता पिशू घेऊन? तुम्ही आरामखोर आहेत. एखाद्या जागेला स्थानाला नाव ठेवायचं नाही, तिथं जाणारे हरामखोर लोक. मी गोव्याला कीर्तनाला गेलो तर गोव्याला आपल्याच कडच्या गंध लावणाऱ्याचे पोरं मला दिसले आखुड्याच्या डेवर.
जयचे बाप गजानन महाराजाच्या मंदिराला सकाळी इशीत चक्रा घालतील त्याचे पुट्टी तिथं मला दिसली आखुड्या छेडीवर मी धोत्रावर ते म्हणले महाराज धोत्रावर समुद्र कस काय म्हणलं याच्यात माशा गुत्त्यांका हा तुम्ही आखुड्या छेड्यावर पाहिले मला धोत्रावर पाहू द्या ना समुद्र दुसरं म्हणलं ते समुद्र पाल नाही आले रे त्याच्या कीर्तने आझाद मैदान मला सांगायचं एक लोकाला वाईट म्हणू नका आपण चोंबाळे आहेत आपण गुलाबी आहेत आपण नाटके आहेत आपण मूर्ख आहेत कशाला लोकांचे वाबाडे काढायचे आपण नालायक आहेत महानंदीला वाईट म्हणायचं नाही पुराणात अध्यायाला तिचा उद्याच्या प्रसंगामध्ये अध्याय तिचा महाराज तिच्या त्या पावित्र्याला बघून शेवटच्या टप्प्यामध्ये नराधम माणसं सुद्धा पवित्र झाले आणि शेवटी इच्छा केली देवा एकदा विश्वनाथाचं दर्शन व्हावा गुणगाईन आवडी ना टाइम झाला का पावडे बा हे नाहीच म्हणणार आहेत बरं का लोक तुम्ही तर मग ऐकून बोला ना अरुण बुवा तुम्ही असं असतोय तुम्हाला सांग का चांगले पुढारी एक पडलेला पुढारी म्हणला मला त्या गावात मतदान केलं नाही म्हणून मी पडलो म्हणलं गावाला नाव ठेवू नको तू या संघचे फुटले संघचे कार्यकर्ते फुटले की पुढारी पडत असते तर तसं मला वाजू नका ना तुम्ही विठाला विठाला मी ज्या ठिकाणची भाकरी खातो त्या ठिकाणी उद्या सकाळी प्रगट उत्सवाचं कीर्तन आणि ऋषीपंचमीचं कीर्तन जवळजवळ 8-9 वर्षापासून करतो मी शेलूला उद्याच्या भागवत जिथं चालू आहे त्यांना विनंती केली म्हणलं माफ करा थोडं उशिरा भागवत सुरू करू ती सेवा मला करू द्या आणि मी इकडं सेवा म्हणलं नाही बरं का प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग सेवेकरता म्हणत नाही सेवेकरता निवडलेला अभंग त्या कीर्तनकारांनी म्हणावा त्यानं नारळ नाही घेतलं पाहिजे यम हानीन ना महाराज इतकं हानीन इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची हा ती मात्र ओरिजिनल सेवा तिथली चला नंतर मग जळकोट जायचे काय पायी नाही जायचं काय ताण घ्यायचं त्याला इच्छा केली एकदा विश्वनाथाचं दर्शन व्हावा जावं कसं मी वेश्या आहे समाजात नाव थोडं बदनाम झालेले कसं जावं असे पुराणकार सांगतात एके दिवशी बाहेर पौर्णिमेच्या रात्री भजन करत असताना चंद्र रडत होता चंद्र रडत होता काय साधना आहे माऊलीची विश्वनाथाला दया आली तिच्या मनावर काय कोणाचा संपर्क झाला असेल ती काशीला पोचली आणि काशीत पोचल्याच्या नंतर विश्वनाथाच्या मंदिरात प्रवेश केला चला तिच्या वैराग्यानं तिच्या त्या सात्विकपणानं तिच्या त्या भजनानं तिला स्वीकारलं पण बंद घातला वानराला आणि कोंबड्याला कोंबड्या निषेध कुकुटो निषेधो जायत हा निषेध सांगितलं निषेध माकड चंचल आहे कसं न्यायचं पूजा भंग करील इकडे तिकडे हार तोडील शिवजीच्या पिंडीवर चढेल हे कोंबडं शिवमुठ खाईल तांदूळाची मुठ असती शिवमुठ खाईल जवाची मुठ असती गव्हाची असती डाळीची असती तांदळाची असती ठरलेली असती त्या दिवशी तीच शिवमुठ समर्पित करायची असती पुजाऱ्याला त्या विश्वस्ताला विनंती केली एखाद्या वेळेस एखाद्या माणसाकडनं चूक होईल पण ह्या कोंबड्याकडे चूक होणार नाही एखाद्या वेळेस एखाद्या माणसाच्या पोराकून चूक होईल पण या माकडाकून होणार नाही शिकलेली जनावरं हुशार असतात तुम्हाला एक माहीत असावा छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल नावाचा घोडा छत्रपती शिवाजी महाराजांची कृष्णा नावाची घोडी हजारो बुद्धिवाद्यांची बुद्धी या दोन पशुपशी शीन होत होती काय विवेक असेल त्यांना महाराणा प्रतापाचा चेतक नावांचा घोडा महाराज कानात सांगावा रे मायभूमीला घेऊन जाय छाती फुटून घोडं मरतय आणि राजाला मायभूमीला आणतंय काय घोडा असेल होतो कधी कधी माणसांची लेकरं भंगिरे येत शिकवलेले पशु भंगिरे नसतात रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात एक कुत्र वाढलं त्या कुत्र्याचं नाव होतं वाघ्या नावाचं कुत्र आज त्याचं इतिहासात नाव आहे का वागलं चांगलं सद्गुरू चातुर्मासी महाराजांकडे पंढरपूरला कुत्र होतं या कुत्र्यानं पंचांकर्त्याचा वाद मिटिला एका पंचांकर्त्यानं आजची एकादश टाकली आणि एकानं उद्याची टाकली धारावा कोणती प्रतिष्ठित वारकरी पंढरपूरला गेले चातुर्मासी महाराजाला विचारलं एकादशी कोणती धरावा
तर ते घरी नव्हते. त्यांच्या नौकरांनी सांगितलं आमचे मालक पंचांग बघून एकादशी धरीत नाहीत, ज्या दिवशी आमचं कुत्र भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी धरतात. काय राजू, अधिकाऱ्यांच्या सानिध्यात पोसून नीट होता. तुम्हाला एक माहिती आहे चरित्र, विजय चरित्रामध्ये, गजानन विजयामध्ये खट्याळ घोडं सुद्धा नीट केलं. खट्याळ घोडं काय ताकद महाराज या लोकांच्या सानिध्यात. का? अख्खं जीवन नामामध्ये समर्पित केली लोक, अख्खं जीवन भजनात समर्पित केलं. म्हातारी कीर्तनाला निघाली आणि कुत्रं पाळलं होतं, गेटला कुलूप लावलं आणि कुत्र्याला सांगितलं टब्या इथंच थांब पाय. कीर्तनाहून म्हातारी वापस जाऊस तर गेट मध्येच कुत्र, पण पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीन इकले 3 थैली. पोरानं 3 थैल्या सोयाबीन मागच्या खिडकीतून कंपाऊंडच्या पलीकडे टाकली. हे रे कुत्र चांगलं का पोरग चांगलं रे, आहे का नाही? अशा हरामखोर पोरायसाठी संपत्ती तरी कशाला कमवायची आहे का नाही? काय काही पशु होते, काय पशु होते, कितीतरी सांगता येतील तुम्हाला, कितीतरी. आणि वाचत जा चांगल्यांचे चरित्र. तिने सांगितलं एखाद्या वेळेस तात्विक माणूस चूक करीन, परमार्थिक चूक करीन. आणि करीत नाहीत का परमार्थिक चुका? तुम्हाला किती दाखवायची भजन करणारी तंबाखू खाणार, मग चूक नाही तर काय आहे ती? ज्ञानोबा तुकोबारांनी सांगितली का खाऊनी तंबाखू करावे भजन, लावूनी चुना वाचावी ज्ञानेश्वरी. चुका करीत नाहीत का आम्ही? आमची इथे एक भागवतकार बोलले गिरगावला, अरुण बुवा. मी गावाकडे गेलो भागवत ऐकायला, तर भागवतात इंटरव्ह्यू झाली. तर म्हणलं कसं काय इंटरव्ह्यू झाली? तर महाराज स्टेजच्या मागे जाऊन बिडी वडीत होते. अरे मी म्हणलं अख्ख्या गिरगावाला नरकात घाली ना तुम्ही याचं भागवत ऐकायले, हे स्टेजच्या मागे जाऊन बिडी वाढायलाय, अख्खा मंडप जाळायचा आरामखोर. काय चुकलं मग आनंदेचं? अरे परमार्थातले चुका करतील, पण मग माकडन कोंबडं चूक करीत नाही. बाईल विश्वास होता, हो विश्वास होता. जिनच्या पॅन्टीवाल्याला एक चपराक सांगतोय, तुमच्याकडे जेवारे पेवाट ठेवत होते का अगोदर? हो पहिलं, आता नाही, फक्त जुन्या माणसाला. जिनच्या पॅन्टीवाल्याला पत्ता नाही. काही गावात पेव असतील ज्यांच्याकडे भरपूर जेवाऱ्या व्हायच्या, पेव. त्याच्यानंतर घरात असते त्याला आंबर म्हणतात, आंबर. आणि बाहेर असते त्याला पेव म्हणतात. काय म्हणतात तुमच्याकडे? नाही, कणगी ही उभी झाली, जमिनीतला पेव म्हणतात, पेव. हा चला बस झाला आता पेव. तर ह्या पेवावर जात्याची पाळू असती गोल. पेव उघडा केल्याच्या नंतर मधातली ज्वारी काढायची लायकी कधी असते? दिवा सोडून पाहत होते. दिवा विझला की मग मधात जात नव्हते. दिवा नाही विझला की समजायचं आता ऑक्सिजन मधात तयार झालाय. आमच्याकडे पेवाची संख्या जास्त होती. मग गडी बदलला की पेव कुठे कळत नव्हता. गडी बदलला ना, मग आता पेव कुठे कळत नव्हता. पण बैल बदलीत नव्हते ना. पहिली ज्वारीची जोंधळ्याची गाडी गावात आली मालकाच्या वाड्यापाशी की गाड्यानं कासरा ढिल्ला करायचा. जुने बैल पुढचे दोन्ही पावलं पेवावर ठेवत होते आणि बैल बाजूला सरकायचे आणि तिथं उकरायचा पेव तिथंच सापडत होता. सांगा माणसं मालक हुशार का बैल हुशार? का जनावराला वाईट म्हणता? कोण म्हणाले माहिती आहे? महानंद म्हणते ह्याला वाईट म्हणू नका तुम्ही. हे कोंबडे विध्वंस करणार नाही, माकडे विध्वंस करणार नाही, अख्ख्या जीवनातले माझी सोबती येते. आता महानंदेला तत्वशील का म्हणत होते तितकं सांगायला मला काही वेळ नाही. मोजका आपल्या याच्यात बघायचं. जास्त गोळ्या घातल्यावर रिॲक्शन येत असते, हे बी ध्यानात ठेवत जा. म्हणून इतक्याच घ्या. परमिशन दिली. एका कोपऱ्यात कोंबड्याला उभं केलं, माकडाला पायापाशी उभं केलं. आरती झाली, भगवान शिवजीची आरती झाली. मंत्राक्षदा आणि मंत्राक्षदा टाकल्याच्या नंतर महानंदेच्या अंगावर अक्षदा पडल्या, माकडाच्या अंगावर अक्षदा पडल्या. कोंबडं कोपऱ्यात होतं. या दोघांच्या अंगावर अक्षदा पडल्याच्या नंतर कोंबड्याच्या डोळ्यातून पाणी टपकत होतं. वानर हुशार होतं, त्यानं सांगितलं पडलेल्या खाय ना. अंगावर नाही पडल्या मग काय झालं? पुढे 2 अक्षदा पडल्यात काय? आणि 2 मंत्राक्षदा प्रसादात सेवन झाल्या. शिवजीच्या होत्या. महानंदीला विमान आलं.
विमान आल्याच्या नंतर महानंदा विमानात चढता असतानाच विमानाला सांगितलं त्या पार्षदाला, अरे कोणाकोणाला नेणार विमानात? म्हणले तुम्हाला एकटीला. येत नाही, मी येत नाही. पार्षदाने सांगितलं, आईसाहेब अहो हे विमान लय दुर्मिळ लोकायला येत आहे. ती म्हणली येत असेल बाबा, मलाही आलंय पण मी येणार नाही. का? माझ्यासोबतचे 2 सोबती घ्यावं लागतील, एक माकडं आणि कोंबडं. पार्षदानं सांगितलं, बाई हे पहिल्यांदा ऐकायला होतं. आतापर्यंत ज्यायला विमान पाठवलं त्यानं पोरायला घेतलं नाही. हा साडूल चल नाही म्हणला, मेहुनील चल नाही म्हणला, आणि तू कोंबड्याला आणि माकडाला चल म्हणती. बाई ती म्हणली ते भंगिरी असतील, पण मी माकडाला आणि कोंबड्याला नेणार. पार्षद वापस गेले आणि देवाला सांगितलं, बाई बसत नाही. मूर्ख आहेत का कोणी? का बसत नाही बाई? तुम्ही आग्रह करायचा ना. अहो लय आग्रह, डोकं फोडून घेतलं म्हणे. पण ती बाई म्हणली कोंबडं माकडमध्ये घ्या, दुसरं विमान पाठवा. त्यालागी विमान पाठविले. सुरतीनं प्रश्न केला पार्षदाला, देवाला प्रश्न केला, देवा हा काय न्याय आहे तुमचा? इकडे वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे कोंबड्याची विष्ठा पाहणं सुद्धा पाप आहे, आणि पुरावा आहे त्याच्यासाठी, मोठ्या माणसांचे पुरावे आहेत. आणि मग तुम्ही कोंबड्याला विमान, ह्या चंचल माकडाला विमान. भगवंतानं सुरतीला सांगितलं, सुरती जरा हळूच बोल. हे माकडं आणि कोंबडं जरी तुला निषेध वाटत असतील, पण अख्खं जीवन तिनं आवडीनं भजनात घातलंय. अशा बाईच्या सानिध्यातले होते म्हणून यांना खाली ठेवता आलं नाही. माझ्या देहूतले मालक, विटेवरच्या मालकाला म्हणतात, देवा आवडीनं गुण गाणाऱ्या वेशा महानंदेच्या सानिध्यात राहिलेलं कोंबडं आणि माकड जर वैकुंठाला जातंय, आवडीनं गुण गाण्यात जर इतकी ताकद असेल, मला तरी दुसरं का देता? गुण गाईल आवडी